हॅलो हॅलो थोडा आकुळ करा. हॅलो 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 उपस्थित खड्या गमतीच्या रसिक बांधवांनो, दत्त कृपेनं या ठिकाणी दुय्यम जंगी सामन्याचं आयोजन केलं आहे. तर सर्वप्रथम मी माझ्या पार्टीचा अल्पसात परिचय करून देत आहे. चित्रपटातील गीतकार माझे गुरुवर्य कवी सूर्यभानजी शेंडे, जनजागृती त्रिगुणी निशान पार्टी, शाखा आडका, तालुका कामठी, जिल्हा नागपूर. शाहीर मारुती मारवते, साथीदार चंद्रशेखरजी टिचकुले. आमचे ढोलक मास्टर आहेत जयेंद्रजी वानखेडे आणि आमचे क्लाट मास्टर आहेत शेखर बाबू खडसे. नर्तक आहे अवी आणि विष्णू. आमचे नकलाकार आहेत विनायकरावजी विरुडकर. असा आमच्या पार्टीचा परिचय आहे. माझे मायबाप होऊ शकते मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे आणि कोणत्याही कारणाने कोणत्या कवित्वामधून, कोणत्या गायनामधून, कोणत्या तालासुरामधून चुका होतील यात काही शंका नाही. कदाचित माझ्या अल्पबुद्धीमधून, माझ्या कवित्वामधून, माझ्या सुरातालामधून चुका झाल्यास त्या चुका माझ्या निदर्शनात आणून द्याल, जेणेकरून त्या चुकीची मला सुधारणा करता येईल. या ठिकाणी ज्यांनी आम्हाला स्टेज उपलब्ध करून दिला त्या आयोजक बांधवाचे मी मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज, या भारत भूमीवर ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली असे आमचे भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, या भारत भूमीसाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली असे या ठिकाणी जे काही या ठिकाणी महामानव घडले त्या मानवांना त्रिवार अभिवादन करतो. या भारत भूमीवर ज्यांनी साधू संतांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्या साधू संतांना सुद्धा त्रिवार वंदन करतो. आणि जास्त वेळ न घेता मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय भारत.
करावी पूजा मनोभावे करावी पूजा ही पुण्याना चालावला पाहिजे आणि पूजन करावे अशा भगवंताचे की संकट काळी धावला पाहिजे हो रूपवाऱ्याचा बापा रूपवाऱ्याचा तो घेऊन आला तेव्हा कुठे वृक्षाचं पान आले आणि हुकमी पत्ता तू जीवनाचा खरा तुझ्या इशाऱ्यावरती जग चाले हो बुद्धी नको बापा हा 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 कुबुद्धी नको बापा सुबुद्धी हवी कंठाती असावे मधुर स्वर अन गुरु माझे सूर्य भान शाहीर मारोती करतो गायन माझ्यान दादा सत्बुद्धी कुबुद्धी नको बापा सुबुद्धी हवी का कुबुद्धी नको बापा सुबुद्धी हवी कंठाती असावे मधुर स्वर गुरु माझे ते सूर्य भान शाहीर मारोती करतो गायन माझ्यान दादा दादा माझ्या दादा दादा माझ्या दादा न हो 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 शाहीर मारुती करतो गायन माझ्यान दादा दादा माझ्या दादा न हो 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 प्रेक्षक बांधवांनो कोणतंही कार्य असो भजन असो पूजन असो गोंधळ असो कीर्तन असो भारुड असो प्रथम गणाची पूजा केल्या जाते आणि त्याच्यानंतरच कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात होत असते माझे मायबाप हो म्हणून या खडी गमतीच्या अनुषंगाने मी सुद्धा गणाची पूजा करत आहो गणासाठी फार सुंदर तर्ज घेतलेली आहे आणि त्या गणाची कल्पना काय आहे माझे मायबाप हो एक एक शब्द ऐकून घ्यावा
बीच में कैसा है ये बंधन अनजाना, कैसा है ये बंधन अनजाना। तूने नहीं जाना मैंने नहीं जाना, तूने नहीं जाना मैंने नहीं जाना। तेरे मेरे बीच में, तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना, कैसा है ये बंधन अनजाना। तूने नहीं जाना मैंने नहीं जाना, तूने नहीं जाना मैंने नहीं जाना। अरे कौन कहता है कि भगवान नहीं है? कौन कहता है कि भगवान नहीं है? अरे भगवान है मगर इंसान को उसकी पहचान नहीं है म्हणून काय म्हणतो माझे माय बाप हो, लक्ष देऊ नये का? तन मन धनाले हो हो, तन मन धनाले मुक्त केले आज या जनाला, मुक्त केले आज या जनाला। पुसतो त्या गणाला गणाला गणाला, पुसतो त्या गणाला गणाला गणाला। तन मन धनाले हो हो, तन मन धनाले मुक्त केले आज या जनाला, मुक्त केले आज या जनाला। पुसतो त्या गणाला गणाला गणाला, पुसतो त्या गणाला गणाला गणाला। मन आणि धन या तीन गोष्टीपासून अख्ख्या जगाला ज्याने मुक्त केलं। तन म्हणजे शरीर, मन म्हणजे आत्मा आणि धन म्हणजे पैसा। या सर्व गोष्टीपासून सनेली त्या महान त्या विधात्याने आम्हाला मुक्त केलं। म्हणून काय म्हणतो माझे मायबाप होय का? हात
हात नाही पाय नाही मुखाने तो बोले तरी त्याच्या इशाऱ्यावर दुनिया इताले नाही पाय नाही मुखाने तो बोले तरी त्याच्या इशाऱ्यावर दुनिया येताले हात नाही पाय नाही मुखाने तो बोले तरी त्याच्या इशाऱ्यावर दुनिया इताले नाही पाय नाही मुखाने तो बोले तरी त्याच्या इशाऱ्यावर दुनिया येताले हर किस्म के फूल खिलते हैं विश्व चमन बनाया वही ना और जितने सृष्टि पर जीव प्राणी उसमें तू ही समाया क्या बात है जब जब धरती पर अत्याचार हुआ दुष्टों का बेड़ा पार किया और लेकर के अवतार अपने भक्तों की लाज बचाया ऐसा तू ही महान है हात नाही पाय नाही मुखाने तो बोले तरी त्याच्या इशाऱ्यावर दुनिया इताले नाही पाय नाही मुखाने तो बोले तरी त्याच्या इशाऱ्यावर दुनिया येताले आहे पण दिसेना हो आहे पण दिसेना तो कुणाला पुसतो त्या गणाला 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 पुसतो त्या गणाला 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 हात नाही पाय नाही मुखाने तो बोले वही ना आणि तरी त्याच्या इशाऱ्यावर ही दुनिया चाले आहे पण तो दिसेना कोणाला वही वही कोणी म्हणतात की या जगामध्ये देव नाही आणि या देहामध्ये जीव नाही तसं नाही माझे माय बाप हो जरी या जगामध्ये देव नसता तर रात्रीचा दिवस झाला नसता आकाशामध्ये चांदण्या चमकल्या नसत्या त्या चंद्राने 14 कला दाखवल्या नसत्या आणि 15व्या कलेचा तो धनी झाला नसता जरी या देहामध्ये जीव नावाची जरी वस्तू नसती तर कोणत्याही प्राण्याची चलनवलन या जगाच्या पाठीवरती झाली नसती म्हणून काय म्हणतो जरा ऐका नवे गण गौरी जातो नवे शंकराचा डोळा नाय मैला जातो नवे कंकराचा गौरी जातो नवे शंकराचा डोळा नाय मैला जातो नवे शंकराचा नवे गण गौरी जातो नवे शंकराचा डोळा नाय मैला जातो नवे कंकराचा जब तो जीवा पाड हो जब तो जीवा पाड त्या धनाला पुसतो त्या गणाला 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 पुसतो त्या गणाला 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 धनाने हो धनाने मुक्त केले आज या जनाला गणाला गणाला पुसतो त्या गणाला गणाला गणाला
गण गौरीचा तो नवे शंकराचा, बाई ना गोळा नवे मैलाचा तो नवे कंकराचा. बाई बाई आता पूजा कशाची होत आहे कशाची त्याला पाहण्यासाठी अहो जपी तपी साधू संन्यासी थकले, नकाच्या चुमडी वळल्या, जटा जमिनीमध्ये गळल्या, तरी पण त्या कर्त्याचा अंत लागला नाही. तोच माझा गण. ऐका मी काम काय म्हणतो सामाव. बाई बाई हर मजहब के ग्रंथों में लिखी है सज्जुबानी, और सबका मालिक एक तू है, ज्ञानियों का ज्ञानी. क्या बात है तेरी ही शक्ति से गिरता है बादल से पानी, देने वाला तू ही दयावान है. ईश्वर म्हणतो, प्रभू म्हणतो, अल्लाह म्हणतो, अनेक प्रकारचे नाव आहेत त्याला. परमेश्वर हा एकच आहे ज्याला आम्ही देव म्हणतो. आता देव म्हणजे कोण मोठा प्रश्न आमच्या पुढे उभा आलाय. आता देव म्हणजे देणारा आणि व म्हणजे वरदान. जोपर्यंत तो वरतून खालता पडणार नाही आणि या पृथ्वीच्या पाठीवरती काही घडणार नाही तोपर्यंत काहीच होऊ शकणार नाही माझे मायबाप हो. म्हणून त्यालाच म्हणतात देव. ऐका मी काय म्हणतो. त्याचे माता पिता कुठून तो आला, सांग पिती त्या गणाचा जन्म कुठे झाला. त्याचे माता पिता कुठून तो आला, सांग पिती त्या गणाचा जन्म कुठे झाला. कोण त्याचे माता पिता कुठून तो आला, सांग पिती त्या गणाचा जन्म कुठे झाला. त्याचे माता पिता कुठून तो आला, सांग पिती त्या गणाचा जन्म कुठे झाला. कोण त्याचे माता पिता कुठून तो आला बाई ना आणि सांगती ती त्या गणाचा जन्म कुठे झाला. बाई बाई कोण त्याचे माता पिता कुठून तो आला, सांगशी तू त्या गणाचा जन्म कुठे झाला. त्याचे माता पिता कुठून तो आला, सांग पिती त्या गणाचा जन्म कुठे झाला. काय आहे नाव त्याचे, काय आहे नाव त्याचे, सांगशी तू आज या जनाला. पुसतो त्या गणाला गणाला गणाला, पुसतो त्या गणाला गणाला गणाला.
आज या ठिकाणी दुय्यमचा सामना. बाई ना. आता दुय्यमचा सामना असल्यावर बाई बाई एक शाहीर दुसऱ्या शायरावरती डाव करा. प्रश्नरूपी डाव टाकतो. बाई ना. तर माझ्या जोडीला लाभलेले महाराष्ट्रामध्ये कान्या कोपऱ्यामध्ये गाजलेले बाई बाई नामांकित चॅम्पियन शाहीर यांच्या सोबत आज दुय्यमचा मुकाबला आहे. माझे मायबाप बाई बाई भेवही खूप लागून राहिला. कशाचा बा. कारण महाराष्ट्रातच नाही तर विदेशात सुद्धा त्यांचं नाव गाजत आहे. अशा शायरासोबत आज या ठिकाणी दुय्यमचा सामना आहे. आणि 5 वर्ष झाले शाहीर साहेबाची जागा आजही स्थायिक आहे बाई ना. आणि सामोरे राहील असं मला वाटते. धुरंधर शाहीर आहे, भरपूर त्यांना अभ्यास आहे. म्हणून शाहीर साहेब गणामध्ये माझा प्रश्न आहे तुम्हाला. एक पेन घ्या आणि कागद घ्या. एक एक शब्द त्या कागदावरती उतरवा आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर दे जा. खूप काही विचारणार नाही कारण मी काही अभ्यासू नाही. बाई मी काही खूप अभ्यास करून सरने घरी इथं आलेलो नाही. बाई ना. सांग पाटला कुठं लावू आणि उपर पराठी पेर गाऊ अशावानी माझा काम आहे. बाई 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 हा? म्हणून ऐका, हात नाही पाय नाही मुखाने तो बोले आणि तरी त्याच्या इशाऱ्यावर ही दुनिया चाले. नवे कन गौरीचा तो नवे शंकराचा, गोळा नाही बैलाचा तो नवे कंकराचा. कोण त्याचे माता पिता कुठून तो आला आणि सांग तिथे त्या गणाचा जन्म कुठे झाला. शाहीर साहेब, तुम्हाला जन्माला घालणारे तुमचे आई वडील होते म्हणून तुम्ही जन्माला आले. बाई ना. मला जन्माला घालणारे माझे सुद्धा आई वडील होते म्हणून मी सुद्धा जन्माला आलो. बाई त्याचप्रमाणे त्या गणाला सुद्धा जन्माला घालणारे त्या गणाचे आई वडील होते. त्या गणाचे आई वडील होते. त्या आई वडिलाचं नाव काय, त्या गणाचा जन्म केव्हा झाला आणि कुठे झाला, फक्त एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. जास्त विचारणार नाही. आणि ऐका आखरीच्या कळव्यामध्ये काय म्हणतो. माझा गण हा 3 रंगाचा आहे. बाई ना. ज्याला आम्ही म्हणतो सत्यम शिवम आणि सुंदरम. बाई बाई आणि त्याची पूजा करतो माझे माय बाप हो. म्हणून माझा गण कसा आहे, किती रंगाचा आहे ऐकून घ्यावा. रंग 3 अंगाचे पृथ्वी समान, ज्ञानी गुरु माझे कवी सूर्यवान. पृथ्वी समान, ज्ञानी गुरु माझे कवी सूर्यवान. रंग 3 अंगाचे पृथ्वी समान, ज्ञानी गुरु माझे कवी सूर्यवान. रंग 3 अंगाचे पृथ्वी समान. बाई बाई जेवढी पृथ्वी आहे तेवढा आकाश आहे तेवढा माझा गण आहे आणि या ठिकाणी तो उपस्थित आहे म्हणून मी त्याचं पूजन करत आहे. ऐका माझे माय बाप हो. रंग 3 अंगाचे पृथ्वी समान, ज्ञानी गुरु माझे कवी सूर्यवान. रंग
पुजतो या क्षणाला पुजतो त्या गणाला 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 पुजतो त्या गणाला गणाला गणाला